मीरा भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळलेला आहे। यामध्ये शाळकरी विद्यार्थी आता थोडक्यात बचावलेत। या घडीची एक मोठी बातमी आपण पाहतोय। मीरा भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची घटना घडलेली आहे। शाळकरी विद्यार्थी यामध्ये थोडक्यात बचावलेले आहेत, त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। मीरा भाईंदरमधली ही दृश्य आहेत। मेट्रोचा स्लॅब हा कोसळला, शाळकरी विद्यार्थी थोडक्यात बचावलेले आहेत। प्रथमेश तावडे आमचे प्रतिनिधी सध्या ऑनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रथमेश, नेमकं काय घडलेलं आहे? मेट्रोचा स्लॅब कोसळल्याचं समजतंय। नक्कीच काही वेळापूर्वीचा अपघात झालेला आहे। मीरा भाईंदरचं गोल्डन नेस्ट परिसर आहे। या परिसरात मेट्रोचं काम सुरू आहे आणि या कामादरम्यान जे मोठ्या यंत्राने जे लाद्यांचा गट्टा आहे तो वरती नेण्यात येत होता, मात्र तो अचानक सुटला आणि खाली पडला। या खाली स्कूल व्हॅन होती। नशीब या स्कूल व्हॅनवर नाही पडला, मात्र थोडासा जो त्याचा धक्का आहे या व्हॅनला लागलेला आहे आणि या व्हॅनचे जे आपण टायर जर बघितले ते देखील पंक्चर झालेले आहेत। म्हणजे मोठा अनर्थ टळलेला आहे। शाळकरी मुलं असतील, त्यांना वाहून नेणारी ही बस होती आणि खरं तर मोठा अनर्थ टळलेला आहे आणि यावरती जे मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते। मीरा भाईंदरमध्ये ज्या पद्धतीनं मेट्रोचं काम सुरू आहे त्या कामामध्ये निष्काळजीपणा केला जातो, हलगर्जीपणा केला जातो आणि त्यामुळे हे अपघात होत आहेत। त्यामुळे मनसेचे स्थानिक नेते आहेत जे संदीप राणे, ते या संपूर्ण घटनेवरती आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि त्यांनी प्रशासनाकडे यावरती आता कारवाईची मागणी केलेली आहे। निश्चितच धन्यवाद प्रथमेश या सविस्तर माहितीसाठी।